हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे। कुकरात लापसी कशी करायची ते आपण आता बघूया। आता मी कुकर घेतलेला आहे। कुकर जरा गरम झाला की त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतले आहे 2 ते 3 चमचे। आणि तूप जरा तापलं की तुपामध्ये मी बदाम, काजू आणि किशमिश हे तुपात मी भाजून घेते आहे। बघा सुंदर असे लालसर जरा भाजून झाले की मी त्याच्यामध्ये ह्यांना डिश मध्ये काढून घेते आहे। पुढे आता जे तूप आहे आपण ते तसंच ठेवणार आहोत ना। त्या तुपामध्येच आपण 4 लवंग 4 वेलची टाकून घेणार आहोत आणि तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत। ते छान हे असे भाजले की आपण त्याच्यामध्ये जो लापसीचा जाड रवा आहे तो टाकून घेणार आहोत। हे किराणाच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळेल। लापसी करायचा जाड रवा म्हणून सांगितलं तरी ती लोक देतील। असा हा आपण जाडसर हा लापसीचा रवा आहे तो आपण छान तुपामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। बघू शकता तुम्ही मी कसं लालसर करून भाजून घेते ते। आता आपला हा जो लापसीचा जाड रवा घेतला आहे तो छान आपला लालसर भाजून झालेला आहे। बघू शकता तुम्ही। आणि आपण छान हा भाजून घेतल्यानंतर जेवढी लापसी घेतलेली आहे त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्या लापसीमध्ये टाकून घ्यायचं आहे। 1 वाटी लापसी घेतलेली आहे तर मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। आणि आपल्याला कुकर बंद करून ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आता आपला 3 शिट्ट्या करून झालेल्या आहे। थोडा कुकर थंड झाल्यावर मी हे उघडलं तर आपले हे अशी लापसी शिजली पाहिजे। बघू शकता तुम्ही छान अशी मऊसर ही लापसी अशी शिजते। मग आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे। ज्या वाटीने मी लापसी घेतली होती त्याच वाटीने मी गूळ घेतलेला आहे। 1 वाटी लापसी ते 1 वाटी गूळ असं प्रमाण घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता। गोड कोणाला कमी खायचं असेल तर त्यांनी थोडं कमी घेतलं तरी चालेल। अशा प्रकारे मी पूर्ण हा गूळ या लापसीमध्ये शिजवून घेते। पूर्ण असा मेल्ट करून घेते आहे। बघू शकता तुम्ही। आणि अशा प्रकारे आपली ही लापसी पूर्णपणे शिजलेली आहे। सुंदर अशी लापसी आपली अशा प्रकारे आपली ही लापसी पूर्णपणे शिजलेली आहे। आणि मगाशी आपण काजू, बदाम, किशमिश जे तळून घेतलेले आहे ते आपण याच्यात टाकून घेऊया। आणि त्याच्यानंतर ही सुंठ पावडर आहे आणि वेलची पूड आहे ही आपण याच्यात टाकून घेऊया लापसीमध्ये। आणि छान आपण यांना मिक्स करून घेऊया। सुंठ पावडर टाकली की त्याचा अरोमा आणि जी त्याची टेस्ट आहे ती खूप सुंदर अप्रतिम लागते। तुम्ही नक्की माझी रेसिपी फॉलो करा। खूप सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा हे देऊ शकता अशी झटपट रेसिपी कुकरामध्ये करून। बघा आपली ही लापसी किती सुंदर दिसते, खूप सुंदर झालेली आहे। आता आपण याला डिशमध्ये काढून घेते। बघू शकता तुम्ही। आणि किती सुंदर दिसते आहे ती बघतानाच कळत आहे। आणि खायला सुद्धा ती अप्रतिम आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका. बाय बाय.